स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईतल्या एका मोठ्या वादाची आणि हा वाद निर्माण झालाय मालाडच्या मालवणी परिसरात बांधण्यात आलेल्या एका क्रीडा मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये हा वाद सुरू झालेला आहे। त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे। ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले तो टिपू सुलतान आमचा देश गौरव होऊ शकत नाही, त्यामुळे जो निर्णय घेण्यात आला तो रद्द झाला पाहिजे अशी भूमिका फडणवीसांनी मांडली आहे। तर आदित्य ठाकरेंनी टिपू सुलतान हे नामकरण अधिकृतरित्या झालं नसल्याचं म्हटलंय। कुठल्याही मैदानाचं नाव बदलण्याचा अधिकार हा पालिकेला असून महापौरांनी यावर मत व्यक्त केल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले। तर यावर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। दुसऱ्या बाजूला आता हे वातावरण तापत चाललंय, कारण याला विरोध करण्यासाठी आता आंदोलक मैदानात उतरलेत। मालाडमधल्या या मैदानाला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून हा विरोध सुरू आहे। भाजपनं विश्व हिंदू परिषदेनं या नावाला तीव्र विरोध दर्शवलाय। तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमधले काँग्रेसचे मंत्री असलम शेख जे मुंबईचे पालकमंत्री आहेत, त्यांनी मात्र आग्रही भूमिका घेतलेली आहे की या मैदानाला टिपू सुलतानचंच नाव दिलं जावं। एमआयएमनं सुद्धा याचं स्वागत केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ही मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहे, राज्यात सुद्धा शिवसेना सत्तेत आहे। अशा वेळी नेमकी भूमिका काय घ्यायची यावरून शिवसेनेमध्ये काहीशी संयत भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसतंय। एका बाजूला त्यांनी या मैदानाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची भाजपची मागणी आणि दुसऱ्या बाजूला टिपू सुलतानचं नाव देण्यावरून आग्रही असलेले मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन सुरू झालेलं आहे। भाजप आणि हिंदुत्ववादी पक्षांनी इथं आंदोलन करायला सुरुवात केली आहे। या सगळ्याला किनार आहे ती मुंबई महानगरपालिका निवडणुकांची स्वाभाविक आहे। आता बजरंग दल सुद्धा यात उतरलेला आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकीय रण पेटवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सुद्धा आरोप केले जात आहेत। आंदोलकांनी या नामांतराला प्रचंड विरोध केलेला आहे आणि त्याच वेळी पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त लावत या आंदोलकांना थोपवून धरलेला आहे। हातात बॅनर घेऊन, झेंडे घेऊन, तिरंगे झेंडे घेऊन या सगळ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि टिपू सुलतानचं नाव देण्याच्या भूमिकेचं त्यांनी विरोध केलाय, निषेध केलाय। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथं आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी आपले बॅनर सुद्धा झळकवत आहेत। ते पोलीस मात्र त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, तिथून त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांच्या व्हॅन सुद्धा तिथं आलेल्या आहेत आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा पोलिसांचे तिथं दाखल झाले असून या सगळ्या जमावाला तिथून बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू आहे। झटापट होतीये कार्यकर्ते आणि पोलिसांच्या मध्ये। धक्का देके उठा इस वक्त एक के बाद एक जो तर कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेण्याचं सुद्धा सत्र सुरू झालेलं आहे। एक एक कार्यकर्ते व्हॅन मध्ये पाठवले जात आहेत आणि त्यांना ताब्यात घेतलं जातं। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता पोलिसांनी सुद्धा या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। सर, आप लोगों को डिटेन किया जा रहा है। ये असली चेहरा है, हिंदूवादी सरकार बोलते हैं और हिंदूवादी सरकार बोलकर टीपू सुल्तान के नाम पर नामकरण हो रहा है। और आज हमको शांतिप्रिय तरीके से धरना नहीं किया जा दे रहे।
हमने केवल शांति प्रिय मांग की। ये पाकिस्तान बना दिया इन लोगों ने, इसका निषेध करते हैं। हिंदू विरोधी कृत्यों के लिए इनको भुगतना पड़ेगा। भाजपचे आमदार अतुल भातखळकर आता आपल्या सोबत आहेत। अतुलजी, कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घ्यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। कुठेतरी टिपू सुलतानच्या नावाचा मुद्दा जो आहे तो आता अधिक पेटताना दिसतोय। तर 3 दिवसापूर्वी मी स्वतःच ट्विट करून ही माहिती उजेडात आणली होती आणि मला प्रश्न पडलाय शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत की टिपू सुलतान यांचा कोण लागतो। टिपू सुलतान हा महाराष्ट्र द्रोही होता। मराठा साम्राज्यावर त्याने आक्रमण केली, मराठी माणसांच्या विरोधामध्ये त्याने लढाया केल्या, हिंदू समाजावर अत्याचार केले, हिंदूंची मंदिरे भ्रष्ट केली। तरी सुद्धा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना टिपू सुलतान एवढं प्रेम काय? शिवसेना तर तुमच्या सुरात सूर मिसळते। सॉरी, शिवसेना तर तुमच्या सुरात सूर मिसळते आणि त्यांचं म्हणणं आहे की नाहीये तिथं टिपू सुलतानचं नाव दिलं जाऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे। मग नामांतर कोणी केलं? नामांतर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तो मुंबई महानगरपालिकेला आहे। ही प्रोसिजर सगळी कायदेशीर कोणी पार पाडली? शिवसेनेने केली। उपनगराच्या स्थापत्य समितीमध्ये कोणाचं बहुमत आहे? आणि त्याच्यामुळे अस्लम शेख यांनी कदाचित हे सांगितलं असेल, सुचवलं असेल, पण ते करण्याचं काम मात्र शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेने केलंय। आणि आता मी आवाज उठवल्यानंतर आणि भारतीय जनता पार्टीने आवाज उठवल्यानंतर काल त्यांनी आमचा पण विरोध आहे अशी नाटकीपणा आणि अशी आंदोलनं ते करतायत। असल्या दिखाव्याला लोक भुलणार नाहीत। मी आत्ता त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी आहे। इतका मोठा पोलीस बंदोबस्त आहे की मला प्रश्न पडलाय की आम्ही काय राष्ट्रद्रोही लोक आहोत की काय? शर्जील उस्मानी पुण्यामध्ये येतो, हिंदू समाज हा सडकाय म्हणतो आणि तो मात्र आपसूक महाराष्ट्राच्या बाहेर अटक न होता निघून जातो। पण आम्ही जे देशभक्त लोक देशभक्ती करता झगडतोय त्यांच्यावर मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचे पोलीस आमच्यावर एवढी दडपशाही करतायत, हे याच्यावरून स्पष्ट आहे की हे सरकार देशभक्तांचं सरकार नाहीये। या सरकारमध्ये टिपू सुलतान सारख्या महाराष्ट्रद्रोही आणि राष्ट्रद्रोही लोकांची कौतुक करण्याचं, त्याचं भलामण करण्याची स्पर्धा चाललेली आहे। मी शिवसेनेला एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता हे सगळं उघड्या डोळ्याने बघतेय आणि तुम्हाला निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। बर, पण अतुलजी, तुम्हाला माहित असेल काल तुमच्यावर आरोप झाले, विरोधी पक्षनेते राजा यांनी तुमच्यावर ते आरोप केले की काही वर्षांपूर्वी आपणच मुंबईतल्या काही रस्त्यांना टिपू सुलतानचं नाव देण्याचा प्रस्ताव आणला होता असा त्यांनी आरोप केला। त्या आरोपावर आपलं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट, रवी राजा जे म्हणतायत ते 100% खोटं आहे। क्रमांक 1, रवी राजांना मी हे आव्हान देतो की भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नगरसेवकाने किंवा नेत्याने हा प्रस्ताव आणला तर त्याचं नाव घ्या, म्हणजे आम्ही त्यांच्यावर क्रिमिनल डिफेमेशन केस टाकू। आणि त्यामुळे हा 100% अपप्रचार, खोटा प्रचार आहे। भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच नगरसेवकाने, कुठल्याच कार्यकर्त्याने कधीही टिपू सुलतानच्या नावाच्या संदर्भामध्ये पसंती दर्शवलेली नाहीये। आणि त्याच्यामुळे रविराजांनी खोटे आरोप करण्यापेक्षा माझ्या प्रश्नाची उत्तर द्यावी। टिपू सुलतान तुमचा कोण लागतो? आपल्याला तर इतिहास माहिती आहे ना की मराठा साम्राज्याच्या विरोधामध्ये टिपू सुलतानने मोठ्या लढाया केल्या, मग तो महाराष्ट्रद्रोही होता। मग त्याचं नाव कशाला देत आहेत? म्हैसूरमध्ये जिथे त्याचं राज्य होतं त्या ठिकाणी त्यांनी हिंदू समाजावर अत्याचार केले, मंदिरं भ्रष्ट केली। अतुलजी, मी तुम्हाला थोडं थांबवतो, कारण ज्यांनी तुमच्यावर आरोप केले ते रविराजा विरोधी पक्ष नेते आहेत मुंबई महानगरपालिकेतले। मी थेट त्यांच्याकडे जातोय।
रवी राजाजी, तुम्हाला काल तुम्ही आरोप केले, आज ते खुलं आव्हान देत आहेत. ते म्हणतात की भाजपचा कुठला असा नगरसेवक होता ज्या नगरसेवकांना तो प्रस्ताव मांडला, त्याचं नाव सांगा, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. नाही, रेकॉर्ड मध्ये आहे, त्याला बघितलं सांगा ना. आणि रेकॉर्ड दिलेला आहे मी, आणि हाऊसच्या रेकॉर्डवर आहे. पण ते आता आहेत आपल्या सोबत, सांगा तुम्ही त्या नगरसेवकाचं नाही, नाव, कधी दिलं, काय ते 2001 होऊन जाऊ दे ना एकदा आमने सामने. 2001 आणि 2013 मध्ये हाऊस मध्ये त्याचे नगरसेवकने पास केले, रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड मी स्वतः बनवलं नाही, ते त्याला सांगा. आमचे मित्राला मी बोलतो की हाऊस मध्ये सांगा त्यांनी जे पास केलेलं आहे, आणि ऑन रेकॉर्ड मी दिलेलं आहे, आपला चॅनलला दिलेलं आहे रेकॉर्डवर. आपण एक पत्र पाठवायला सांगा, आमदारला सांगा एक पत्र पाठवा, आणि त्याचे रेकॉर्ड मागून घ्या ना. हा, ठीक आहे, पण तुमच्याकडे रेकॉर्ड असेल ना रवी राजाजी. जर तुम्ही अत्यंत जबाबदार असे व्यक्ती आहात, तुम्ही जर त्यांच्यावरती एवढा गंभीर आरोप करताय, तर कोण नगरसेवक होता, कोणी मागणी केली आणि कशा प्रकारे ते पुढे गेलं, याच्याबद्दलची माहिती तुम्ही महाराष्ट्राला सांगितली पाहिजे, मुंबईकरांना सांगितली पाहिजे. मी त्यांच्याकडून उत्तर घेतो. नाही, कोणाला विचारतो आपण? रवी राजाजी, मी तुम्हाला विचारतोय. नाही, अरे रेकॉर्ड आहे, मी काल आपला प्रतिनिधीला दिलेला आहे, कॉपी दिलेला आहे. आपण ठीक आहे ना, आता ते तुमच्या समोर आहेत, तर सांगा ना, जे भाजपच्या कुठल्या नगरसेवकाने ती मागणी केली होती. एक नॉर्थ ईस्ट मध्ये एक करटमल म्हणून एक भाजपचे नगरसेवक होते 2013 मध्ये, आणि 2001 ते 2 मध्ये ते केळकर मॅडम होते, बघा ना. आणि त्या ज्याला अनुमोदन दिलेलं आहे ते इंडिपेंडेंट होते, मोहसिन हैदर, जे आता काँग्रेसमध्ये आहे. आणि हे सगळे कोण कोण उपस्थित होते हे पूर्ण नाव दिलेलं आहे. आपला प्रतिनिधी जे काल आले होते त्याच्या सोबत मी रेकॉर्ड दिलेलं आहे, बघून घ्या. ठीक आहे अतुलजी, ते म्हणतात आम्ही सगळं रेकॉर्ड समोर ठेवलेलं आहे. अतुलजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण आता आंदोलनाच्या ठिकाणी ते आहेत. बजरंग दल सुद्धा मैदानात उतरलेला आहे, हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतरलेल्या आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. प्रशांत, कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. कुठल्या कुठल्या संघटनांनी हे आंदोलन पुकारलेलं होतं, का हे आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत? अनेक आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. विलास, आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं पोलिसांचा बंदोबस्त कालपासून तैनात आहे. आत्ताही वेगळ्या प्रकारच्या आंदोलकांनी, आता हा जो रस्ता आहे, हा कब्रस्तानकडून मैदानाकडे जाणारा रस्ता आहे, हा पूर्ण रस्ता काही वेळापूर्वी पूर्ण जाम झाला होता आंदोलकांनी, आणि आंदोलकांची धरपकड सुद्धा या ठिकाणी सुरू केली. आपण बघतोय की या ठिकाणी जी बेस्टची बस आहे, एसटी महामंडळाची बस, त्या ठिकाणी सुद्धा काही आंदोलक घुसलेले आहेत, तीही रोखण्याचा प्रयत्न केलाय. बऱ्याच ठिकाणी तर आंदोलकांनी भर रस्त्यावर सुद्धा बसच्या पुढे झोपून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही बरेच आपण बघतोय की आंदोलक आक्रमक झाले. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष या सगळ्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले, आणि यानंतरच या ठिकाणी आपण बघतोय की पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी तैनात ठीक आहे, असलम शेख बोलतात, आपण थेट सेवक ने देने का काम किया. उसके बाद 2013 में भी जहाँ तक का मुझे मालूमात है कि इस तरीके का नाम जो है वीर टीपू सुल्तान मार्ग, ये भी भारतीय जनता पार्टी के देने का काम हुआ. मैं एक मैदान जो पिछले 15 सालों से टीपू सुल्तान के नाम से चल रहा है, वो पास हुआ है नहीं हुआ मुझे पता नहीं, लेकिन मैंने उसके अंदर जो प्लेग्राउंड बनाया, जो बास्केटबॉल के लिए बनाया, जो उसके अंदर वॉलीबॉल के लिए बनाया, जो बैडमिंटन के लिए कोर्ट बनाया, उसका उद्घाटन लोगों तक नहीं पहुँचे, इसलिए नामों के विवाद में ये पहुँचाना चाहते हैं. आज़ादी से पहले एकमेव राजा जिसने अंग्रेजों के साथ लड़ते हुए अपनी जान दी है, वो है शेर मैसूर टीपू सुल्तान. अब उस नाम को लेके 70 साल तक का कभी विवाद नहीं हुआ. 70 साल तक का सभी राज्यों ने अपने अपने चौक, अपने अपने रोड, म्यूजियम, बहुत सारी चीज़ें उनके नाम से की. यानी आज लोगों को ये समझने की ज़रूरत है कि डेवलपमेंट नहीं चाहते, विकास नहीं चाहते, नामों को लेके, देशों को लेके ये भारतीय जनता पार्टी जो है
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख आपली भूमिका मांडत होते. या नावाला राजकीय हेतूनं विरोध केला जातोय असं त्यांचं म्हणणं होतं. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, विलास, आपण बघतोय की इथे बेस्टची हवा सुद्धा या ठिकाणी सोडली आहे. त्यातनं जे प्रवासी जात होते, तुम्ही कुठे निघाले, ते काय झालं? मारवेला आम्ही घरी जायला निघालतो. 5 बजे आता है हम लोग उधर ही. आम्ही घरी जाने का है. वो बस का हवा निकाला वहाँ कैसे जाएगा? हवा कोणी काढली हवा? वो गया भाग गया उधर से निकल के भाग गया. निकाला और आम्ही उतर गया. आपण बघतोय की या ठिकाणी एसटीची म्हणजे की बेस्टची ही बस आहे. अनेक प्रवासी जात होते. आणखीन त्या आंदोलकांनीच या ठिकाणी बस रोखली. आणखीन तिची हवा सुद्धा काढली. काही जणांनी तर बसच्या समोरच या ठिकाणी झोपून बसचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता. या बसमध्ये आता कोणीही नाहीये. या बसमधले सगळे प्रवासी जे आहेत ते सगळे प्रवासी आता याच्यातनं गेलेले आहेत. एसटीचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आता आहे की एसटीचे कर्मचारी काय झालं नेमकं, काय म्हणणं आहे तुमचं? काय झालं नेमकं? गाड़ी मतलब मारवे चौपाटी जा रही थी ना, तो 3-4 लोग आए. वेगवेगळे 4 लोक या ठिकाणी आले. आंदोलकांनी बस रोखली आणि अशा प्रकारे चालू आहे. एकंदरीत नामकरण वाद या विषयावर बरंच राजकारण पेटायला सुरुवात जरी झाली असली तरी अनेक ठिकाणी वेगळ्या प्रकारचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. आणि याच आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांमुळे या ठिकाणी मार्ग रोखला जातोय. आणि हा मार्ग रोखला गेल्यामुळे इथे वाहतुकीची कोंडी अनेक ठिकाणी होते. एक मिनिट या इकडे या. काय झालं नेमकं? गाड़ी मतलब मारवे चौपाटी जा रही थी. पूरा ट्रैफिक लगा. मराठी नहीं आता है. ए मारवे इधर है. बोलो बोलो बोलो. तो मतलब 3-4 लोग आए मेरे को हाथ दिए. तो मैं खड़ा था ऑलरेडी पहले से ही. खाली वो लोग आए, खाली हवा खोल के भाग लिए. भाग गया वो हवा निकल के. हो पण काय त्यांनी काय म्हणणं होतं त्यांचं? अहो म्हणणं काय ना, या लोकांनी हवा काढली, पब्लिकला त्रास देण्यासाठी चालू आहे. म्हणणं काय त्यांचं? आता तिकडून आले 4-5 जणांनी आले, गाडी ट्रॉपिक मध्ये थांबलेली होती, तर येऊन हवा काढायची. म्हणणं काय त्यांचं? पब्लिकला त्रास द्यायचा, दुसरे कोणाला त्रास द्यायचा? कोणी पब्लिकला त्रास दिला असं तुमचं म्हणणं आहे? आता इथून 4-5 जणांनी ते हवा काढून गेले, त्यांचं ते बोलतो मी तुम्हाला. कोण ते 4-5 जण होते? आता ते 4-5 जण कोण? अरे साहब पब्लिक में कौन पब्लिक पार्टीवाले काय ते. मेरे को लगा वो लोग रोड क्रॉस कर रहे हैं. आपण बघतोय की कशा प्रकारे आता ठीक आहे, या ठिकाणी या गर्दीमध्ये सगळ्या वाहनांची कोंडी आली होती. त्यातच या बसच्या एका चाकाची हवा काढली. ती नेमकी कोणी काढली? आंदोलकांनी काढली का या गर्दीचा गैरफायदा घेऊन इतर कोणी त्याचा फायदा करून घेतला? अशा प्रकारे सुद्धा एकंदरीत स्पष्टता कोणतीच नाहीये. पण एक मात्र निश्चित की या भागामध्ये मालाडच्या मालवाडी मैदानाच्या नामकरण वादवरतं अनेक संघटना आक्रमक झाल्या. कोलाहल होतोय. पोलिसांचा बंदोबस्तही प्रचंड मोठा वाढलेला आहे. विलास, तिथली दृश्य दाखवू शकाल का जिथं हे आंदोलन सुरू आहे, ज्यांची धरपकड सुरू आहे पोलिसांकडून? विलास, नक्कीच. आता ही बस, आता हा कब्रस्तानकडे जाणारा रस्ता, आणि आपण आता याच पद्धतीने थोडं तिकडे जाण्याचा प्रयत्न करू. माझा सहकारी संदीप पवारला विनंती करतो. संदीप, आपण जाऊया ज्या ठिकाणी मेन बॅरिकेड्स यांनी सगळे कब्रस्तानच्या समोर उभे केलेले आहेत, जिथे वाहनांची खऱ्या अर्थानं कोंडी होत आहे. आता जरी हा रस्ता काही ठिकाणी वाहनांची जागा थांबलेली आहे, काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी धरपकड सुरू आहे, बंदोबस्तही मोठा आहे. आणि या पूर्ण भागात म्हणजे आपण इमर्जन्सी वाहनं जी पोलिसांची आहे, ॲम्ब्युलन्स असो, सर्वायलन्स असो, आता तर मोबाईल सर्वायलन्स सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोलवलेला आहे. आता ही गाडी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे की वेगवेगळ्या लोकेशनवर वेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे नियंत्रण आपल्याला ठेवता येईल हा दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. प्रचंड मोठी गर्दी जरी या ठिकाणी प्रत्येक चौकात होत असली तरी ही कोंडी मात्र केव्हा सुटेल हे आत्ता कोणाला सांगता येत नाहीये. पोलिसांची एकीकडे धावपळ चालू आहे वाहतुकीची कोंडी सोडायला, त्याच वेळेस वेगळ्या भागावर कुठून तरी आंदोलक येतात, आणखी आरडाओरडा करतात, आणि हा पूर्ण चौक जो आहे हा चौक जाम केला जातो. आता या चौकात ही वाहतूक वळवली जाते. आपण जाऊया संदीप, आपण या बाजूला जाऊया. या ठिकाणी ही प्रचंड मोठी गर्दी आहे पोलिसांची. पोलीस दलाचे मुंबईच्या अनेक वेगळ्या भागातले वरिष्ठ पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. याच ठिकाणी आंदोलकांना काही ठिकाणी ताब्यात घेतलं, धरपकड केली आणि नंतर त्यांना तातडीने या गाड्यांमध्ये बसवून सुद्धा रवाना करण्यात आलेला आहे. अजूनही बंदोबस्त तसा आहे. वाहतूक बऱ्याच प्रमाणामध्ये वळवण्यात आलेली आहे. जे मैदान आहे वादग्रस्त नामकरण मैदान, त्याला चहूबाजूंनी
प्रशांत, येतो तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर याच बातमीवर कायम राहू, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कठोर मेहनत आणि संकल्प केल्यास कुठलंही काम अशक्य नाही. न्यूज 18 लोकमतच्या बायजूस यंग जिनियस सीझन 2 मधून आम्ही तुम्हाला अशाच लहान मुलांची भेट घडवली, ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या. चला तर बायजूस यंग जिनियस सीझन 2च्या मागील आठवड्याची एक झलक पाहूया. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत यानी संगीत का महासागर, और हमारे आज के पहले जीनियसेस महासागर का एक बहुमूल्य मोती है. ये सिर्फ 14 साल की उम्र में 6 भाषाओं में गाना गाते हैं. 2020 का ग्लोबल चाइल्ड प्रोडिजी अवार्ड जीत चुके हैं. ये हैं कर्नाटिक म्यूजिक की शान बन चुके बेंगलुरु के राहुल वेलर. Namaskara. Come, sit. Now, your parents are IT professionals. Yeah. And you are singing Carnatic music. How did this happen? Actually, the credit of identifying my interest in music goes to my parents. Please welcome Padma Shri Sri Shankar Mahadevan. Hello, namaste. How are you? That was so nice to see you. Vande Mataram. Vande Mataram. Sujalam Subhalam Malayaj Sheetalam. सिरी, आपने एक नए राग का आविष्कार किया है, वो भी कर्नाटिक संगीत में. Tell us a little more about it. I created a new ragam called Namo Veena Pani in dedication to Dr. Jayanti Kumaresh ma'am, as I'm a huge fan of her. नमस्ते जूही. Come. How are you? I'm great. आइए बैठिए. बचपन से ही साइंस ऐसा सब्जेक्ट था which intrigued me. मेरे डैड के साथ रह के I got influenced from him. He as well is a person who is very interested in science. साइंस में क्या अट्रैक्ट करता था आपको? Within science. The fact that science has the power to change anything. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे, पण त्यापूर्वी जाऊया आपण मुंबईमधल्या आंदोलक जिथं आक्रमकपणे आंदोलन करतायत त्या मालवणी भागामध्ये. टिपू सुलतानचं मैदानाला नाव देण्याच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापलेलं आहे आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते हे अतिशय आक्रमक झालेले आहेत. काही जणांनी तिथं घोषणाबाजी केली, काही जणांनी ST बस रोखून धरण्याचा प्रयत्न केला. काही जण आता रस्त्यावर दुभाजकावर जे बॅनर लावलेले आहेत ते बॅनर फाडण्याचा प्रयत्न करतायत आणि एकूणच या संपूर्ण आंदोलनाला आता काहीसं आक्रमक स्वरूप आलेलं आपल्याला दिसतंय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलासारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी, याच्यात भाजप सुद्धा सहभागी आहे, यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे. टिपू सुलतानचं नाव मैदानाला देण्याची भूमिका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घेतली आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला सुद्धा त्यांनी याबद्दल जाब विचारायला सुरुवात केलेली आहे आणि पोलिसांनी या आक्रमक झालेल्या आंदोलकांना आता तिथून बाजूला हटवायला सुरुवात केली आहे. पण आंदोलकांची संख्या मोठी आहे. हातात भगवे झेंडे, निषेधाचे बॅनर आणि त्याचबरोबर रस्ता अडवून हे आक्रमक आंदोलन केलं जात आहे आणि रस्त्याच्या दुभाजकावर जे या नामकरण सोहळ्याचे बॅनर लावलेले आहेत ते बॅनर सुद्धा फाडण्याचं काम या कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी थेट या घटनास्थळावरून आहेत. प्रशांत बाग. प्रशांत, काहीसं वातावरण निवळलं असं दिसलं. कार्यकर्त्यांना बाजूला केले गेलेलं होतं, काही कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं. आता हे पुन्हा कार्यकर्ते कुठून आले, काय त्यांचं नेमकं म्हणणं? विलास, अत्यंत आक्रमक परिस्थिती आहे. सगळी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले. काय भावना आहे? आज यहाँ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मुंबई के हमारे अध्यक्ष सदीजुद्दीन तिवाना जी के नेतृत्व में ये आंदोलन हो रहा है,
जिस प्रकार से असलम शेख ने टीपू सुल्तान का नाम को एक देशद्रोही है, हिंदुओं को पलायन करने में उसका बहुत बड़ा हाथ है, ऐसे के नाम पे तुम अगर गार्डन कर रहे हो तो हिंदुओं का और पूरे भारतवर्ष का अपमान है। और सबसे और भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इसको स्वीकार नहीं करेगा। जब तक इसको हम बर्बाद नहीं करेंगे तब तक युवा मोर्चा आंदोलन भाई तेजिंदर सिंह तिवारी जी के नेतृत्व में करेगा। क्या भूमिका है? काय भूमिका आहे? आमचा भूमिका आहे, टीपू कोण आहे? कोण आहे हो? टीपू हमारे आदर्श, हमारे भगत सिंह कौन है? टीपू सुल्तान कौन है? मैं सीधा असलम शेख से एक ही सवाल पूछना चाहता हूँ, टीपू सुल्तान कौन है और टीपू सुल्तान का योगदान बीएमसी में क्या है? महाराष्ट्र में टीपू सुल्तान का क्या है? ये शिवाजी महाराज की नगरी है, शिवाजी महाराज का नाम देना चाहिए। इसी यही हमारा निवेदन भी है और यही हमारा मांग भी है। आपण बघतोय की आक्रमक आहे कार्यकर्ते, पोलिसांचा बंदोबस्तही मोठा आहे, प्रत्येक ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न आहे, पोलिसांच्या गाड्या येत आहेत, काही ठिकाणी कार्यकर्ते थेट रस्त्यावर झोपलेत, त्यांनाही उचलण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। अनेक वाहनं जे बेस्टच्या बस आहेत त्यांच्या हवा सुद्धा सोडलेल्या आहेत। सरकार डरती है तो पुलिस की तानाशाही है, पोलिसांचा तानाशाही आहे, पोलिसांच्या महाराष्ट्राचा तानाशाहीचा करतो पोलीस। दादागिरी नहीं चलेगी। काय 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 तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे टिपू सुलतानचं नाव नाही पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या। टिपू सुलतानने काय केले भारतासाठी, काय केलं टिपू सुलतानने? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या, संभाजीचं नाव द्या। आक्रमक करता था, हमारे देश पे आक्रमण किया, लाखों लोगों को मारा है उसने, हजारों मंदिर तोड़ा है और उसका नाम रखते हैं। शर्म आनी चाहिए हम लोग को, हिंदुओं के लिए कितना कितना विरोध किया है। टिपू सुलतान या नावाला एकदम तीव्र आक्षेप घेत आहे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दाखल झालेले आहेत। पोलिसांच्या कुमक महाराष्ट्राच्या या मुंबईच्या अनेक वेगळ्या पोलीस स्टेशनच्या भागातून या ठिकाणी दाखल झालं आहे। दंगा नियंत्रण पथक सुद्धा आहे। अनेक ठिकाणी हिंदू विरोधी आघाडी सरकार धिक्कार याचे फलक आहे, निषेध आहे। रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी खांबांवर याचे जे सगळे फलक लावण्यात आले होते आजच्या टिपू सुलतान नामकरण, ते सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे, पोलिसांची वाहनं प्रत्येक ठिकाणी येत आहेत। विलास, प्रशांत, हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला दिसले, पण हे कार्यकर्ते विचारत होते की कोण आहे टिपू सुलतान? जरा त्यांना विचारा, कोण आहे टिपू सुलतान ज्याला ते विरोध करतायत? नक्कीच आपण त्यांना सुद्धा विचारूया। आता जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी पोलीस रोखताय, अडवताय, ताब्यात घेताय। विरोध का आहे त्यांचा? जोरदार घोषणाबाजी करतच चालले। आता तुमचा काय नेमका आक्षेप आहे? तुम्ही विचारता की कोण आहे टिपू सुलतान? टिपू सुलतान कोण आहे तुम्ही सांगा ना, कोण आहे? तुम्ही तुमच्या माहिती तुम्ही भारतात राहतात का नाही? तुम्ही सांगा काय टिपू सुलतान कोण आहे? भारतासाठी काय केलेत? काय तुम्हाला माहित आहे? भारतासाठी काय केलेत? भारतासाठी टिपू सुलतान काय केलेत? कुठला महान काम केलेत भारतासाठी तुम्ही सांगू शकतात? कोण आहे टिपू सुलतान? काय सांगत होते? टिपू सुल्तान हमको चाहिए ही नहीं। टिपू सुल्तान 1 करोड पब्लिकला मुसलमान बनवलेत आणि 2 लाख पब्लिकला कत्ल केलेत। टिपू सुलतान तुम्हाला माहित आहे इतिहास? कोण आहे? देशासाठी काय केलेत? प्रचंड आक्षेप आहे टिपू सुलतान या नावावर, हिंदूंच्या नावावर। शिवाजी महाराजांचं नाव ठेवा, संभाजीचं नाव ठेवा, महाराणा प्रताप का नाम रखो, बाळासाहेब ठाकरेचं नाव ठेवा, बाळासाहेब ठाकरे का नाम रखो। बाळासाहेब ठाकरेचं नाव ठेवा ना तुम्ही, का नाही ठेवू सर बाळासाहेब ठाकरेचं नाव? भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक आहेत। त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेब टिपू ठाकरे माझा सुलतान या आयडॉल आहे। माणसाने जर का हिंदूंवर अत्याचार केले, अन्याय केले, मंदिरं तोडली, त्यांचं नाव का? तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, शिवाजी महाराजांचं नाव द्या, कोणतेही नाव द्या, तेही चालेल। काय तुम्हाला महाराणा प्रताप चालत नाही, या देशाचे हिंदू सम्राट तुम्हाला चालत नाही, परंतु तुम्हाला या देशातल्या हिंदूंचं कत्लेआम, मंदिरांना उद्ध्वस्त केलेले टिपू सुलतान चालतात। या गोष्टीचा या महाराष्ट्र सरकारचा निषेध आहे आणि धिक्कार आहे ठाकरे सरकारचा। आणि बाळासाहेबांचं नाव का नाही ठेवू शकत तुम्ही? बाळासाहेबांचं मला नाव वाटतं की भारतीय जनता युवा मोर्चाचे आक्रमक असलेले कार्यकर्ते मागणी करताय की बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या, ते चालेल, पण टिपू सुलतानचं नाव द्या। प्रशांत, हा जो कार्यक्रम होणार आहे, नामकरणाचा कार्यक्रम किती वाजता होणार आहे आणि त्याची तयारी कशी सुरू आहे? त्याला पण विरोध होणार आहे का? ते कुठे आहे कार्यक्रम?
5:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाचं जे मैदान आहे त्या मैदानाला चहूबाजूंनी मोठा वेढा पोलिसांनी घातला आहे आणि आता त्या मैदानावर क्रीडा स्पर्धा सुरू आहे, क्रिकेट सामने सुरू आहे. काही ठिकाणी धरपकड चालू आहे, काही कार्यकर्त्यांना पकडून नेण्याचं काम चालू आहे आणि जसा पोलिसांची नजर हटते तसे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पुन्हा एकदा रस्त्याने धावपळ करत त्या कार्यक्रम दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बंदोबस्त लावण्यात आला आहे, बॅरिकेड्स लावण्यात आले, कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय की कोणत्याही परिस्थितीत त्यांना कार्यक्रमस्थळी जाऊ देऊ नये. हाच एक प्रयत्न दिसतोय. काँग्रेसचं चिन्ह असलेला झेंडा किंवा याचे नामांतराचं जे आहे नामकरण फलक हे सुद्धा अनेक ठिकाणी काढून टाकण्यात आलेले आहेत. पोलिसांनी कार्यक्रम स्थळाला चहूबाजूंनी घेरलेला आहे. त्यामुळे तिथे आता सुरू असलेले क्रिकेट सामने आणि 5:30 वाजता होणारा हा कार्यक्रम तोपर्यंत आंदोलन सुरू झाणार असं एकंदरीत चित्र दिसतंय. प्रशांत, एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवर टिपू सुलतानच्या नामकरणाचा हा सगळा वाद निर्माण झालेला आहे. सत्तेत मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना आहे, राज्यातल्या सत्तेत सुद्धा शिवसेना आहे, त्यांचे मुख्यमंत्री आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या एका नेत्याने हे नामकरण देण्याचा निर्णय घेतला आणि त्या मुद्द्यावरून कुठंतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे का? इकट्ठा होते हैं और इसके बाद बाजूला मुंबईच्या रस्त्यावरती हा सगळा प्रकार सुरू आहे. टिपू सुलतानचं नाव एका मालवणीमधल्या मैदानाला देण्याच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपा या सर्व पक्षांनी या नामकरणाला विरोध केलेला आहे. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी टिपू सुलतानच्या नावासाठी आग्रह धरलेला आहे आणि शिवसेनेची मात्र याबद्दलची भूमिका स्पष्ट आहे की त्यांनीही हा निर्णय त्यांना पटलेला नाहीये, त्यांनी या निर्णयाला विरोध केलेला आहे. पण त्यांनी केवळ विरोध करून चालणार नाही, तर हे थांबवायला हवं, कारण त्यांची मुंबई महानगरपालिकेत आणि राज्यात सत्ता आहे. अशा वेळी त्यांच्या परवानगीशिवाय हे होऊ शकत नाही असा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जातोय. एकूणच मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर तीव्रपणे विरोध आहे. टिपू सुलतानचं नाव चक्क या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांसोबत काही शिवसैनिक सुद्धा दिसून येत आहे. हे एक वेगळे पण दिसून येत आहे. या आंदोलनाच्या निमित्तानं अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांना त्यांना रोखणं सुद्धा अवघड जात आहे. किती कार्यकर्त्यांची धरपकड कराल तुम्ही? करून करून थकून जाल इतके कार्यकर्ते या ठिकाणी अशा प्रकारची भाषा आणि वक्तव्य आलेल्या आंदोलकांकडे सातत्याने केलं जात आहे. बळाचा वापर सुद्धा पोलिसांना करावा लागतोय, पण तो सुद्धा त्यांना काही ठिकाणी नियंत्रण करायला अवघड जातोय. पोलिसांची अतिरिक्त कुमक ही प्रत्येक ठिकाणावर या ठिकाणी येते घटनास्थळी, पण अजूनपर्यंत यश जे आहे ते यश आंदोलकांना रोखण्यात मिळालेलं नाहीये. हा जो प्रमुख चौक आहे त्या प्रमुख चौकाच्या माध्यमातून जे कार्यकर्ते सातत्याने येत आहे, वेगवेगळा रस्ता असो, कुठे गर्दी असो, कुठे वाहनांच्या मधून असो, कार्यकर्ते अचानक येत आहे, घोषणा सुरू होत आहे, पोलिसांची तारांबळ होत आहे, पण सगळेच कार्यकर्ते आक्रमक आहे. टिपू सुलतान
टिपू सुलतान मुर्दाबाद, टिपू सुलतान मुर्दाबाद, टिपू सुलतान मुर्दाबाद, टिपू सुलतान मुर्दाबाद. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आंदोलकांच्या घोषणा आणि या ठिकाणी असं वातावरण आपल्याला दिसतंय. जागा जी मैदानाची आहे त्याच्या आजूबाजूला असलेले सगळेच रस्ते जे आहेत ते रस्ते अरे या ठिकाणी आलेत. तुम्हाला पोलिसांनी उचलून नेलं होतं. पुलिस वालों ने हमको उठा के लेके गया था और मैं चौकी जाकर के फिर वहाँ से भाग के आया. नहीं तो उठा के ले गए आपको, जबरदस्त उठा के ले गए थे. जबरदस्ती लेके गए पुलिस वाले. हम लोग उनका सहयोग कर रहे हैं. हम कोई हाथ नहीं किसी को लगा रहे हैं, हम किसी को गाली नहीं दे रहे हैं. हम केवल भगवान का नाम ले रहे हैं और टीपू सुल्तान का विरोध कर रहे हैं. हम टीपू सुल्तान के नहीं सहेंगे. अब हम बाबर, औरंगजेब और वो नहीं सहने वाले हैं. अभी जो हिंदू हित की बात करेगा वही राज करेगा. यह नारा एक है और ये चलेगा. न हम पुलिस प्रशासन को नहीं परेशान कर रहे हैं. हम अपना प्रोटेक्शन इसलिए कि हमको टीपू सुल्तान नहीं मालूम है. 80,000 हिंदुओं का जो कत्लेआम किया आज उसका धरपकड करण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बळाचा वापर आपण बघतोय की याही ठिकाणी आता जे आंदोलनकर्ते घोषणा देत होते यांना सुद्धा उचलण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांना सुद्धा तो कार्यकर्ता आवरला जात नाहीये. हे प्रकारची चित्र आहे. अचानक येणारे कार्यकर्ते घोषणाबाजी आणखीन त्यांना अरे वो टोपी उनकी आहे वेगवेगळ्या जागेवर. आता आपण बघतोय की प्रत्येक कोपऱ्यात अनेक कार्यकर्ते कुठून तरी येत आहेत, घोषणा सुरू होत आहेत, आंदोलन सुरू होत आहे. या ठिकाणी काँग्रेसचा जो आपण बघतोय की या ठिकाणी जी कमान उभारली होती ती सुद्धा रस्त्याच्या खाली पडलेली आता ती सुद्धा सगळी खाली पडून गेलेली आहे. खाली पडली आहे, पाडली आहे, आंदोलनकर्त्यांनी खेचली आहे. पोलिसांची कुमक वेगवेगळ्या ठिकाणांना दाखल होत आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते ताब्यात घेतले, स्थानबद्ध केलेले आहेत. बालवाडी पोलीस स्टेशन असो, चारकोप असो, या सगळ्याच ठिकाणी अनेक कार्यकर्ते आता आहेत. तुम्ही किती कार्यकर्त्यांना अटक करणार? त्यापेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते येईल अशा प्रकारच्या ही घोषणा हे कार्यकर्ते येत आहे. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा. टिपू सुलतान कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न तेच उपस्थित करतात. ज्याने हिंदूचं शिरकाण केलं असा आरोप त्यांनी सातत्याने केला होतोय आणि त्यांचं नाव का देत आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, तेही आम्हाला आदर्शस्थानी आहे अशा प्रकारची सुद्धा घोषणाबाजी केली, पण टिपू सुलतानचं नाव नको. एकंदरीत 5:30 वाजता होणारा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या त्या नामकरण वादावरनं जर का इतका मोठा कोलाहल होत असेल तर सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी का अशा प्रकारची नावं द्यावी, अशा प्रकारचा प्रवाद सुद्धा अनेक नागरिक करत होते. आपण बघतोय की जशी ही बेस्टची बस आहे, या बेस्टच्या बसमधून अनेक नागरिक प्रवास करत होते आणि या बेस्टच्या बसची सुद्धा हवा सोडून दिली. आता नेमकी ही हवा कोणी सोडली हे जरी स्पष्ट नसलं तरी त्यामधून जाणाऱ्या प्रवाशांचा सुद्धा प्रश्न हाच होता की आम्हाला आमच्या कामाला जाता येत नाहीये. आणि जर का एखाद्या नावावर इतका वाद होत असेल तर अशा प्रकारची नावं देताच का, अशा प्रकारची नावं देणं कितपत संयुक्त आहे, अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रशांत, येतो तुमच्याकडे आणखी तिथं आंदोलन सुरू झाल्यानंतर, पण अटारी बॉर्डरवर आपण जातोय. इथे प्रजासत्ताक दिनाच्या आजच्या संध्याकाळी अटारी बॉर्डरवरती एक विशेष कार्यक्रम सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एकीकडे सगळा वाद सुरू असताना, राजकारण सुरू असताना, दुसरीकडे देशाच्या अटारी बॉर्डरवर देशाचे जवान हे संचलन करताना दिसत आहेत. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवसाच्या निमित्तानं सगळ्या भारतीयांसाठी हा खरं तर अभिमानाचा, स्वाभिमानाचा असा हा क्षण.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती अटारी बॉर्डरवरती हा सगळा बीटिंग द रिट्रीटचा सोहळा सुरू आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पाहा फक्त न्यूज 18 होतं.